Hello guys, good morning all my dear students. Are you ready? मित्रांनो, या ठिकाणी एक तुम्हाला मी आज गोष्ट लिहून ठेवली बघा, एवढी मोठी. आणि ही गोष्ट आहे इंग्रजीमध्ये. कशामध्ये? इंग्रजी भाषेमध्ये आहे, परंतु तीच गोष्ट मी तुम्हाला इंग्रजी प्लस मराठी या दोन्ही भाषेमध्ये मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगणार आहे. तर त्या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आपल्या गोष्टीचं नाव आहे द स्पीकिंग केव. केव म्हणजे काय? गुफा. अच्छा, हा राईट, व्हेरी गुड समृद्धी. काय म्हणली ती? बोलणारी गुफा. आता पहा, या गुफेमध्ये कोण राहत असते, कसं राहत असते ते तुम्हाला मी आता सांगणार. बघा, फक्त तुम्हाला काय होणार आहे मित्रांनो, की या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच की आपले नवीन नवीन आलेले शब्द पहा. व्होकॅब्युलरी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर इंग्लिश लँग्वेज. म्हणजे आपल्याला इंग्रजी शिकायचे असेल तर शब्द संग्रह आपला मोठा पाहिजे. जसं आपले बँकेत पैसे असतात, पैसे असले करमते का नाही? जवळ पैसे असतील तर करमत आहे, आणि पैसे नसल्यावर करमत नाही का नाही? मग तशा आपल्या डोक्यामध्ये जर शब्दाचा आठा असेल तर तुम्ही इंग्लिश बोलू शकता. यू कॅन स्पीक इंग्लिश व्हेन युअर व्होकॅब्युलरी इज स्ट्रॉंग. म्हणजे काय? तुमचा शब्दसाठा भरपूर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला इंग्रजी बोलता येईल. बघा बरं, इथे काय लिहिलं मी? द स्पीकिंग केव, बोलणारी गुफा, आहे का नाही? आपण त्याला गुहा सुद्धा म्हणतो, आहे का नाही? पहा, आता माझ्याकडे लक्ष द्या. इथं प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्या वाक्याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगत आहे. त्यामुळं डोंट स्पीक एनीवन इच अदर. म्हणजे पहा, एकमेकांमध्ये अजिबात बोलायचं नाही. ज्याचं नाव घेईल त्यानं उभं राहायचं आणि त्याचा मला अर्थ सांगायचा आहे. पहा, इन द हार्ट ऑफ डेन्स फॉरेस्ट लिव्ड अ लायन. म्हणजे काय? हार्ट म्हणजे काय? हार्ट म्हणजे काय? हृदय. पण इथं इन द फॉरेस्ट ऑफ हार्ट म्हणजे फॉरेस्ट म्हणजे काय? हा, जंगलाच्या हृदयात नाही, तर जंगल एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाच्या मधोमध एक राहायचा. कोण राहायचा रे? सिंह. लॉयन म्हणजे काय? ही वॉज अ हॅपी लॉयन. तो कसा होता? व्हेरी नाईस. हॅपी म्हणजे पहा, अँड स्पेंड हिज टाइम हंटिंग ऑर स्लीपिंग. हंटिंग म्हणजे काय? शिकार. शिकार. पहा, नवीन शब्द. हंटिंग म्हणजे काय? शिकार. त्याचं काम एकच होतं, शिकार करायची, खायचं, प्यायचं, झोपायचं. काय होतं? पण पुढे पहा, बट म्हणजे काय? परंतु. व्हेरी नाईस. देवानी. बट म्हणजे काय? परंतु. पहा, परंतु कुठं? देर वेअर अ फ्यू डेज व्हेन ही डिड नॉट फाइंड एनी प्रे फॉर अ लॉंग टाइम. पहा, त्याला 4-5 दिवस एकही शिकार भेटली नाही. मग ही वॉज व्हेरी हंग्री. हंग्री म्हणजे काय माहिती तुम्हाला? हा, तो फार भुकीने व्याकुळ झाला, त्याला भरपूर भूक लागलेली. पहा, एक एक शब्दाकडे लक्ष द्या. ही केप्ट वंडरिंग थ्रू द फॉरेस्ट. तो इकडे तिकडे, वंडर म्हणजे काय रे? भटकणे, भटकंती करू लागला, शोधू लागला. अँड कुड नॉट फाइंड एवन वन स्मॉल अॅनिमल. स्मॉल म्हणजे काय? छोटा. सुद्धा भेटला नाही. म्हणजे खाण्यासाठी त्याला भूक लागली, मग त्याला छोटा प्राणी सुद्धा भेटला नाही. टू ईट म्हणजे खाण्यासाठी. इथे पहा, ऍट नाईट ही फाउंड हिमसेल्फ आउटसाइड द माउथ ऑफ द केव. माउथ ऑफ द केव म्हणजे काय? गुफेच्या तोंडापाशी. तो संध्याकाळी, अरे त्यानं पाहिलं तर तो संध्याकाळी एका गुफेच्या तोंडापाशी असा थांबलेला त्याला दिसला, तो स्वतःच. पण दिस केव मस्ट बिलॉंग टू सम अॅनिमल्स. म्हणजे ती गुफा कोणाचं तरी असेलच ना. त्याला माहित नव्हती गुफा, पण ते भटकत भटकत एका गुफेच्या जवळ गेला आणि त्याला समजलं की कोणाची तरी गुफा असेल. मग आय एम शुअर ही विल बी कमिंग बॅक. म्हणजे ज्याची जी गुफा आहे ना, ज्याची कोणाची असेल, तो संध्याकाळी नक्की या गुफेपाशी येईल ना. मग ऍट नाईट कधी येईल? संध्याकाळी. मग त्यानं काय केलं? त्या सिंहानं त्या गुफेजवळ पाहिलं त्यानं स्वतःला आणि त्या गुफेमध्ये जाऊन बसण्याचा प्रयत्न करते. पुढे पहा काय होतं ते.
आय विल हाईड. हाईड म्हणजे काय? लपणे. हाईड म्हणजे काय? लपणे. इनसाइड म्हणजे काय? इनसाइड. हा राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इनसाइड म्हणजे मध्ये. इट अँड lie in wait for the animal and catch it, he thought. त्याने विचार केला की जेव्हा ते प्राणी संध्याकाळी झोपायला येतील ना गुहेमध्ये, तर मी काय करेल, त्याला खोटं बोलून, त्याला मधात बोलून घेईल आणि माझं पोट भरील, त्याला खाऊन टाकेल, असा विचार केला त्या सिंहाने. आणि तो सिंह त्या गुफेमध्ये जाऊन बसला. पण त्याला माहित नव्हतं ना बघा आता. सो ही वेंट इनटू द एम्प्टी केव्ह, म्हणजे रिकाम्या गुफेमध्ये तो जाऊन बसला. अँड वेटेड इनसाइड. वेट म्हणजे काय? वाट पाहणे. काय केलं? तो वाट पाहू लागला. कोणाची? त्या प्राण्याची. सिटिंग व्हेरी क्वाइटली. क्वाइटली म्हणजे काय? क्वाइट, शांत. शांततेने तो वाट पाहू लागला की शांततेने तो वाट पाहू लागला. सो ॲज नॉट टू फ्रायटन ऑफ द ॲनिमल, म्हणजे त्या येणाऱ्या प्राण्याला न भीता तो वाट पाहू लागला. सून ही हर्ड साऊंड फ्रॉम आउटसाइड. त्याने काय केला? बाहेरून आवाज ऐकला. अँड हेल्ड हिज ब्रीथ. त्यानं आपलं हृदय एकदम शांत. ब्रीथ म्हणजे काय? हृदय शांत ठेवलं. श्वास रोखला. अँड सम ॲनिमल हॅड कम, म्हणजे तो त्या गुहेमध्ये बसला लपून. कोण? सिंह. मग त्यानं आवाज ऐकला की बाहेरून कोणतरी प्राणी येत आहे. मग यानं काय केलं? आपला सगळा आवाज शांत, एकदम चिडचूप शांत बसला. पुढे पहा. द केव बिलॉंग टू अ जॅकल. जॅकल म्हणजे काय? राईट, व्हेरी गुड. काय म्हणले बाई? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? व्हेरी नाईस. Who? What is your name? My name is Devang. Very nice. Listen carefully. The cave belonged to a jackal, म्हणजे एक प्रकारचा तो कोल्हा होता. Who was very clever. Clever म्हणजे काय? क्लेवर, हुशार. क्लेवर म्हणजे काय रे मुलांना? हुशार. As he come near the cave, he saw footprint. पहा, जेव्हा तो त्या गुहेजवळ आला तेव्हा त्याला त्या ठिकाणी त्या सिंहाच्या पंजाचे ठसे दिसले. फूट म्हणजे पाय, प्रिंट म्हणजे आहे का नाही? फूटप्रिंट म्हणजे पायाचे, आपण पायाचे त्याला आपण काय म्हणतो? पंजे, उमटलेले पाऊल. अँड बिकम अलर्ट. अरे बापरे, त्याला वाटलं की त्यानं गुहेजवळ जात असताना त्याला त्या गुहेच्या बाहेर त्या सिंहाच्या पावलाचे ठसे दिसले आणि तो अलर्ट झाला. अलर्ट म्हणजे काय? सावधान. काय झाला? सावधान. आणि पहा, he looked carefully and saw that the footprint were going into the cave. आता ते पंजे कुठे चालले होते? पुढे गुहेमध्ये. मग त्या चतुर कोणानं बघितलं की ते पंजे असे हळूहळू कुठे गेले? तर गुहेमध्ये. तो सावधान झाला आणि त्यानं काय केलं माहितीये का? मध्ये गेला का तो कोला? नाही. मग तो कोला मध्ये गेला नाही, त्यानं सावधान झाला. But there was no sign of any footprint coming out of the cave. Coming out of the cave म्हणजे काय? नाही. तो बधामध्ये जातानाचे त्याला त्याच्या पायाचे ठसे दिसले, परंतु त्या गुहेमधून बाहेर येतानाचे त्याला ठसे दिसले का? आता बा, तुम्ही वाळूवरती जा, आपण नदीवरती जातो. नदीवरती जाताना आपण नदीवरती उडी मारली तेव्हा ते आपल्याला दिसतंय, परंतु आपण नदीतून बाहेर येताना जर पावलाचे ठसे नाही दिसले तर दिसतील का आपल्याला? दिसतील का? फक्त आपण मध्येच गेलो आणि बाहेर आलो तर त्या पावलाचे ठसे दिसणार नाहीत. पायगडा. फुटप्रिंट म्हणजे काय? पावलाचे ठसे. कोणाच्या पावलाचे ठसे दिसले नाहीत? लॉयन. व्हेरी नाईस. पाहिजे तर मला सांगा मित्रांनो. But there was no sign of any footprint coming out of the cave. म्हणजे गुहेतून बाहेर येताना त्याला ठसे दिसले नाही. आता पुढे पहा. He thought of an idea. त्याला एक आयडिया सुचली. कोणाला? नो. जॅकल. राईट. He stood at the mouth of the cave. तो त्या गुहेच्या तोंडापाशी थांबला. कोण?
कोला, चतुर कोला थांबला अँड शाउटेड केव. केव म्हणजे काय? त्या गुफेला बोलायला. अरे ओढायला लागला. कोण? कोला ओढायला लागला. अरे बाबा एक गुफे गुफा गुफा हॅलो हॅलो केव, हॅलो केव आपण म्हणतो ना फोनवरती हॅलो केव, म्हणजे हॅलो हॅलो म्हणतो. पण ते कोला म्हणायला लागला की केव केव काय आलं? देर वॉज नो रिप्लाय सो ही ट्राईड अगेन. मधून काही जाऊ दे ना. आता ती कोला पण नखरे करायला. कशामुळं? त्याला माहिती आहे मध्ये कोणतरी बसलाय, मधात सिंह गेला त्याला माहितीये का? कोणतरी गेलंय म्हणून त्या केवला म्हणतोय गुफेला, अरे गुफा तू बोलत का नाहीस? क्या केव हॅव यू फॉरगॉटन आवर अग्रीमेंट? आपण जे करार केला होता ते तू विसरलीस का? आपण पहा करार करतो एखाद्या वेळेस, करार असते ना एकमेकाशी समजून घेण्यासाठी. मग when I come here we had decided that whenever I return I would call out to you. म्हणजे पहा जेव्हा मी येईल तू मला त्या ठिकाणी बोलावशील असा आपण करार केलेला आहे. मग गुहेला बोला, गुफेला कोण? कोला. पण ती गुफा बोलू शकते का रे? नाही. गुफा बोलू शकते का? पण कोला चतुर होता, ते हटकून म्हणायला लागलाय. कारण त्याला वाटलं की गुफेनं बोलावं. आता सिंहाला माहित नव्हतं गुफा बोलती का नाही ते, पण ते कोणाला कळालं नाही. कोणाला आयडिया केली की त्यानं मला बोलाव, कोण? मधल्या प्राण्यानं. मग काय होतं बा? अँड यू वुड रिप्लाय टू कन्फर्म. म्हणजे रिप्लाय कन्फर्म म्हणजे निश्चित करणे, रिप्लाय म्हणजे परत सांगणे की मी जेव्हा तुला म्हणेन मी आलो इथं तू मला मधून आवाज द्यायचा की मध्ये ये, असं सांगितलं होतं. म्हणजे कोणाने कल्पना केली आणि तशी कल्पना करून तो त्याला सांगू लागला. कोणाला? त्या सिंहाला ऐकू घालायला. मग काय होतंय? ओनली देन आय वुड एंटर सो व्हाय आर यू सायलेंट. मी इथे आलेला आहे गुफेच्या दरवाजापाशी, तू आता सायलेंट का? सायलेंट म्हणजे शांत. तू शांत काय आहेस? आय थिंक आय शुड लुक फॉर अनदर केव. अनदर म्हणजे दुसरी. आता काय म्हणते ते कोला? मी आता दुसरी गुफा पाहायला पाहिजे. तू मला रिप्लाय देणार, मी मध्ये कशी येऊ? पहा कोला किती हुशार होता. त्याला कळालं मधात कोणतरी प्राणी जाऊन बसलेला आहे, म्हणून कोला नाटक करायला. आपल्या दोघांमध्ये करार झाला. जोपर्यंत तू आवाज देत नाहीस, मी आवाज देत नाही तुला, आज येऊ का म्हणतो मी, तू तिकडून म्हणशील ये मधामध्ये, तेव्हाच मी मध्ये येणार आहे, असा आपला करार झालाय. मग कोला मोठमोठा म्हणतोय आत येऊ का, आत येऊ का? तर तिकडून काहीच आवाज आला नाही. साहेब सिन्स यू वोंट रिप्लाय, म्हणजे तू मला रिप्लाय दिला नाही, म्हणजे परत मला सांगितलं नाहीस. आता पुढे पहा. द लायन वॉज कीपिंग व्हेरी क्वाईट. थांब. सिंह मधात एकदम शांत बसलाय. इकडून कोणा चिन्ह म्हणतात आत येऊ का, आत येऊ का? पण ते सिंह काय बोलत नाही तो. बट व्हेन ही हर्ड म्हणजे ऐकलं कोण? सिंहानं, की आता मी काय ऐकलं? द जॅकल से ही वॉज गोइंग अवे ही डिसाइडेड टू स्पीक. पहा जेव्हा तो कोला म्हणला की मी आता इथून चाललो, मी दुसरी गुफा बघायला चाललेला आहे, असं कोण म्हणलं? कोला. मग गुफाला, त्या गुफेला म्हणते ना की अरे बाबा मी आता काय करतो, तू मला उत्तर देणार, तू काय मला बोलणार, मी काय करतो दुसरीच गुफा बघतो. मग सिंहाला वाटलं, अर काय वाटलं सिंहाला? की अरे आता आपण बोललं पाहिजे. मग सिंहानं काय केलं असेल सांगा बरं? हा कमीन असं कोण म्हणलं असेल? आता मला सांगा मुलांनो, की जर सिंहाच्या आवाजात बोललं, तिच्या प्राण्याच्या आवाजात कमीन तर हे कोला जाईल कर मध्ये काय? हा पहा, म्हणजे जेव्हा त्या कोल्यानं सांगितलं की सिंहाला मी आता चाललो, मग त्या सिंहाला वाटलं की अरे आता काय खरं नाही, आता कोला जाते. मग शेत म्हणला आते कमीन. आणि हे शब्द जेव्हा जॅकलच्या कानावर पडले, जॅकलने काय केलं? तिथून धूम टोकली. आता सिंहाला कसं केलं बा? म्हणजे बा ब्रेस वर्सेस ब्राउन म्हणजे काय? शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची. त्यानं कोण वापरली युक्ती? कोल्यानं. काय वापरली युक्ती? की त्याला मध्ये न जाता कुठं गुहेमध्ये जायचं. मध्ये कोण होतं? हा पहा, एवढी छान गोष्ट होती. तुम्हाला याच्यातून काय समजलं का नाही? हा म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती किती महत्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला आता वाचन सुद्धा करता आलं पाहिजे.
बस ठेव.